नियोजन मंडईचे प्रत्येकच गावामध्ये मंडई हा उत्सव मोठ्या जोराशोरात साजरा केला जातो आणि प्रत्येकाला खर्च येतोच, पण नियोजन आमचा आणि बचत तुमची। जर या नियोजनानुसार प्रत्येक गावामध्ये जर प्लॅनिंग केलं तर तुमचा खर्च करून सुद्धा पैसा शिल्लक राहू शकतो। तर कशा प्रकारे नियोजन करायचे ते जाणून घेऊ। उदाहरणार्थ समजा तुमच्या गावामध्ये 1000 घरे आहेत, त्यापैकी 700 घरांनी जर प्रत्येक घरांनी 200 रुपये दिले तर जवळपास आपल्याकडे 1,40,000 रुपये होतात। त्यानंतर त्या गावचे उद्योगपती जे शासकीय सेवेमध्ये काम करतात किंवा त्या ठिकाणी जे शासकीय कर्मचारी आहेत आणि हॉटेल्स आहेत आणि जे मोठे मोठे व्यक्ती आहेत, जर त्यांच्याकडून जर आपण घेतलं तर ते 40,000। त्याच्यानंतर मंडईचा जो बाजार राहतो त्या बाजाराचे जर आपण 5,000 पकडले आणि त्या गावचा जर ग्रामपंचायतचा जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून 10,000 आणि जे नाटकाचं उद्घाटन आहे किंवा रात्री होणारे जे कार्यक्रम आहेत त्यांच्या पाहुण्यांकडून जवळपास 5,000, असं एकंदरीत आपल्याकडे 2 लाख रुपये जमा होतात। त्याच्यानंतर खर्चाचा बजेट पाहू आपण। जर आपण एक नाटक आणले गावामध्ये तर जवळपास ती नाटक 50,000ची, त्याच्यानंतर गोंधळ जवळपास तो 20,000चा, त्याच्यानंतर लागणारा जो डेकोरेशन आहे तो 25,000चा, त्याच्यानंतर दंडार ही 10,000ची आणि इतर खर्च आपण 10,000 पकडला तर जवळपास तो खर्च एकूण होतो 1,15,000 रुपये आणि आपल्याकडे जमा झाले आहेत 2 लाख रुपये। जर एवढेच जरी खर्च केले तरी आपल्याकडे 85,000 रुपये शिल्लक उरतात। हा खर्च कमी जास्त होऊ शकतो पण पैसे शिल्लकच उरतातच। जर तुम्ही तुमच्या गावचा बजेट या पद्धतीने जर केला, या पद्धतीने जर नियोजन केलं तर प्रत्येकाचा जो खर्चाचा भार आहे तो निश्चितच कमी होईल आणि तुमच्या गावामध्ये पैसा सुद्धा शिल्लक राहील। जय शिवराय।